वेलकम टू केजी केमिस्ट्री अकॅडमी। आपल्याला घ्यायचं आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल। याच्या पहिल्या लेक्चरला आपण घेतलं होतं प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हॅलाइड, दुसरा घेतला होता फ्रॉम अल्कीन आणि घेतला होता थर्ड फ्रॉम हायड्रोकोरेशन। आता घ्यायचं आहे रिडक्शन। ते कोणापासून बनवायचे आहे? पहिला आहे रिडक्शन ऑफ अल्डिहाइड, नंतर रिडक्शन ऑफ कीटोन, नंतर आहे रिडक्शन कुणाचं करायचं आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि चौथा आहे रिडक्शन ऑफ इस्टर। म्हणजे आपल्याला 4 रिएक्शन घ्यायचे आहे। म्हणजे पहिला रिडक्शन कोणाचं करायचं आहे? अल्डिहाइडचं, दुसरा कीटोनचं, तिसरा आहे तुमचं कार्बोक्सिलिक ऍसिड आणि चौथा आहे इस्टर। याचं आपल्याला रिडक्शन करायचं आणि काय बनवायचं आहे? अल्कीन। चला पहिलं बघू आपण रिडक्शन ऑफ अल्डिहाइड। कोणाला रिड्यूस करायचं आहे आपल्याला? अल्डिहाइडला। जे रिडक्शन ऑफ अल्डिहाइड, आपल्याला अल्डिहाइडला रिड्यूस करू काय बनवायचं आहे? अल्कोहोल। चला अल्डिहाइडचा फॉर्म्युला आपण कसं लिहितो? RC डबल बॉन्ड OH। आपण फंक्शनल ग्रुपचा एक लेक्चर बनवला आहे, त्याच्यामध्ये पूर्ण आपण फंक्शनल ग्रुप लिहिले आहे। म्हणजे अल्डिहाइडला काय लिहितात, कीटोनला काय लिहितात, सर्व लिहिले। म्हणजे हा आहे आपला अल्डिहाइड, अल्डिहाइड म्हणजे C डबल बॉन्ड R, C डबल बॉन्ड O आणि इथं काय लागतो? H। याला आपल्याला रिड्यूस करायचं आहे विथ द हेल्प ऑफ LiAlH4। त्याचं नाव आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड। काय म्हणतात? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड। तर हा काय करतो? इथं हे 2 डबल बॉन्ड आहेत, त्याच्यापैकी एक बॉन्ड ब्रेक करतो, म्हणजे RC, इथं काय येईल O आणि इथं काय येईल H। काय केलं? या डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड काय केला? ब्रेक केला। तर ब्रेक केल्यानंतर याला पण एक व्हॅलेन्सी बाकी आहे आणि याला पण एक व्हॅलेन्सी बाकी आहे। हा काय करतो? तुमचा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा देतो हायड्रोजन। काय देतो? हायड्रोजन। किती? 2। त्याच्याकडे 4 आहे, 2 देऊ शकतो ना? एवढे सारे आहेत, 2 देऊ शकतो। काय करतो? एक हायड्रोजन लागतो आपल्या कार्बनला आणि एक हायड्रोजन लागतो आपल्या ऑक्सिजनला। म्हणजेच रिडक्शन म्हणजे ऑक्सिजनचं रिडक्शन करून हायड्रोजन ऍड करायचं। इन जनरल रिडक्शन म्हणजे रिडक्शन ऑफ ऑक्सिजन किंवा लॉस ऑफ ऑक्सिजन किंवा गेन ऑफ हायड्रोजन, अशी डेफिनेशन आहे आपली। रिडक्शन म्हणजे गेन ऑफ हायड्रोजन। हा काय करून राहिला? हायड्रोजन घेऊन आला, डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक केला, कार्बनची व्हॅलेन्सी ब्रेक झाली। ते एक हायड्रोजन कोणाला लावला? ऑक्सिजनला, आणि एक हायड्रोजन लावला आपला कार्बनला। याला असं पण लिहितात कंबाईन करून C ला किती H लागले आहे? 2, म्हणून CH2 आणि काय लागलं आहे? OH। काय लागलं? OH। लक्षात ठेवा, जेव्हा आपण अल्डिहाइडला रिड्यूस करू आपल्याला भेटतो प्रायमरी अल्कोहोल। प्रायमरी अल्कोहोल म्हणजे हा OH फक्त किती कार्बनला लागलाय? एका कार्बनला लागलाय। हा OH ज्या कार्बनला लागलाय तो अनदर एकाच कार्बनला लागलाय, म्हणून याला म्हणतात प्रायमरी अल्कोहोल। दुसरं काय आहे आता? रिडक्शन ऑफ कीटोन। तर रिडक्शन ऑफ कीटोन म्हणजे पहिले कीटोनचा फॉर्म्युला माहित पाहिजे। चला कीटोनचा फॉर्म्युला काय आहे? RC डबल बॉन्ड O आणि R। अल्डिहाइड मध्ये इथं काय होता? H, इथं काय आहे? R। हा काय आहे आपला? कीटोन। काय आहे? कीटोन। चला कीटोनची रिएक्शन अजून लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड सोबत कोणासोबत करतो? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड। हा पण काय करेल? डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड काय करेल? ब्रेक। काय बनेल मग? CR आणि इथं काय लागला? O। हायड्रोजनची पण कार्बनची पण व्हॅलेन्सी एक कमी आहे आणि कोणाची कमी आहे? हायड्रोजनची, ऑक्सिजनची। तर काय करेल? हा काय करेल? आपला किती हायड्रोजन देईल? 2 हायड्रोजन। तर एक हायड्रोजन कोणाला लागेल? आपल्या H कार्बनला आणि एक लागेल आपल्या ऑक्सिजनला। म्हणजे
कीटोनचं जेव्हा आपण रिडक्शन करत आहोत इथे पण काय होईल, पहिले डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक होईल. ब्रेक झाल्यानंतर व्हॅलेन्सी राहील, तर 2 हायड्रोजन आपले एक लागतील कार्बनला आणि एक लागतील ऑक्सिजनला. आणि हे कंपाऊंड बनवण्यासाठी पहिले आपल्याला काय करावं लागेल, ब्रेक करावं लागेल. याला कसं लिहू शकतो, R, नंतर इथं काय आहे C, ला काय लागलं आहे H, आणि नंतर एक R, आणि याला काय लागलं आहे OH. तर बघा माझा OH अशा कार्बनला लागलाय जेव्हा आता 2 कार्बनला लागलाय, म्हणून याला म्हणतात सेकंडरी अल्कोहोल. हा काय आहे आपला सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे जेव्हा आपण कीटोनचं रिडक्शन करतो तर आपल्याला काय मिळतो, सेकंडरी अल्कोहोल मिळतो. काय मिळतो, सेकंडरी अल्कोहोल. जर आपल्याला याचं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. आरच्या ठिकाणी काय घ्या, CH3, C डबल बॉन्ड O, आणि इथे पण घ्या CH3. इथे काय टाकाल तुमचा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. काय करू, डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड काय करू, ब्रेक. काय होते, CH3, C, इथे लागेल O, आणि इथे काय लागेल CH3. बरोबर. तर हा काय देईल, हायड्रोजन. एक हायड्रोजन कोणाला लागेल, आपल्या कार्बनला, आणि एक हायड्रोजन कोणाला लागेल, ऑक्सिजनला. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय बनवायचं आहे, अल्कोहोल. इथे काय लागलाय OH, म्हणून याला काय बनवतो आपण, अल्कोहोल. पण हा कोणता अल्कोहोल बनवत आहे, सेकंडरी अल्कोहोल. पुन्हा सेकंडरी अल्कोहोल. आणि सेकंडरी अल्कोहोलला असं डिनोट करतात 2 डिग्री, प्रायमरीला 1 डिग्री, टर्शरीला 3 डिग्री, असं काय करतात, डिनोट करतात. नंबर 3 आहे, नंबर 3 काय आहे, रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता कोणाचं रिडक्शन करायचं आहे, कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन करायचं आहे. कार्बोक्सिलिक ऍसिडचा फॉर्म्युला माहिती पाहिजे आपल्याला. कार्बोक्सिलिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे, RC डबल बॉन्ड O, आणि इथे लागतो OH. बघा अल्डिहाइडमध्ये इथं काय लागलं होतं, फक्त H, कीटोनमध्ये R, आणि कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये OH. इथे पण आपण काय करतो, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. काय करेल, डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड काय करेल, ब्रेक करा. ब्रेक RC, इथे काय लागलं आहे OH, इथे काय लागलं आहे O. या डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक केला, असं झालं. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4. बरोबर आहे. तर आपण याला काय लावू, हा पण काय देईल आपले हायड्रोजन. इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन. पण कार्बनवर 2 OH ग्रुप स्टेबल नाही राहत. जे आपले OH आहे, हा जो कार्बन याच्यावर किती OH झाले, 2 OH. तर हा काय करतो, इथून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करतो. काय रिमूव्ह करतो, वॉटर मॉलिक्यूल. OH आणि H, कार्बनवर H2O. हा कंपाऊंड कसा राहिला, R, नंतर C ला काय लागलाय H, C ला काय लागलाय H, आणि वर काय आहे O. हा स्टेबल नाही राहिला, कारण या दोघांच्या मिक्समध्ये काय रिमूव्ह झाला, वॉटर. हा डायरेक्ट बनवतो डबल बॉन्ड, म्हणजे डबल बॉन्ड O, आणि प्लस काय रिमूव्ह झाला, वॉटर. लिहू शकतो आपण प्लस H2O. लिहू शकतो प्लस H2. आता अजून काय बनला, आपला अल्डिहाइड आहे. हा काय आहे आपला अल्डिहाइड, कारण की RC डबल बॉन्ड OH काय आहे, अल्डिहाइड. अल्डिहाइडला आपण अजून रिड्यूस करू शकतो. अल्डिहाइडला अजून रिड्यूस करा विथ द हेल्प ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. काय करू, डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक करा, C, डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक करा, C डबल बॉन्ड O, नंतर लागेल H. बरोबर. आणि हा काय देईल, हायड्रोजन. एक हायड्रोजन कोणाला लागेल, आपल्या ऑक्सिजनला, आणि एक हायड्रोजन कोणाला लागेल, कार्बनला. त्याला आपण कसं लिहू शकतो, R, नंतर आहे तुमचा C ला किती H लागले आहे, 2, म्हणजे CH2, आणि एक लागला आहे OH. हा काय आहे आपला प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे जेव्हा मी कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन केलं, मला कोणता अल्कोहोल भेटला, प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं. आणि लास्ट आहे आपला, लास्ट आहे रिडक्शन ऑफ इस्टर. म्हणजे आपल्याला रिडक्शन बनवायचं, म्हणजे इस्टर बनवायचं आहे. रिडक्शन ऑफ इस्टर. रिडक्शन ऑफ इस्टर. चला, इस्टरचा फॉर्म्युला काय आहे, RC डबल बॉन्ड OR. हा काय आपला इस्टरचा फॉर्म्युला काय आहे. चला, याला रिड्यूस करायचं आहे विथ द हेल्प ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. विथ द हेल्प ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. चलो, काय करेल बघा, हा काय करतो, हा जो बॉन्ड आहे हा पूर्णपणे ब्रेक करतो. हा काय करतो, हा बॉन्ड पूर्णपणे काय करतो, ब्रेक.
ब्रेक केल्यानंतर काय झालं बघा, R C डबल बॉन्ड O आणि हा बॉन्ड ॲज इट इज, R C डबल बॉन्ड O आणि हा बॉन्ड ॲज इट इज. तर हा काय करतो, आपण किती हायड्रोजन देतो, 2. इथे हायड्रोजन देतो 2. जो ब्रेक झालाय तो पहिले लिहून घेऊ. प्लस काय राहिला बघा, R आणि O. R O बाकी आहे, हा बॉन्ड ब्रेक केल्यावर हा याची व्हॅलेन्सी बाकी आहे आणि OH बाकी. किती हायड्रोजन राहिले आपल्याकडे, 2. तर एक हायड्रोजन कोणाला लावा, याला एक हायड्रोजन लावा आणि याला एक हायड्रोजन लावा. हायड्रोजन लावले 2. म्हणजे जेव्हा इस्टरचं आपण रिडक्शन केलं विथ द हेल्प ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, तर काय भेटलं आपल्याला, अल्डिहाइड. काय मिळाला, अल्डिहाइड. आणि हा आहे आपला अल्कोहोल. हा काय आहे आपला अल्कोहोल. म्हणजेच अशा प्रकारे आपण किती घेतले, 4 घेतले. पहिला होता आपला अल्डिहाइड. पहिला काय होता, अल्डिहाइड. पहिला आहे आपला अल्डिहाइड. अल्डिहाइडचा फॉर्म्युला काय आहे, RC डबल बॉन्ड OH. हा काय बनवतो, प्रायमरी अल्कोहोल. काय बनवतो, प्रायमरी अल्कोहोल. जर आपण कीटोनचं रिडक्शन केलं तर हा काय बनवतो, सेकंडरी अल्कोहोल. जर आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन केलं, कार्बोक्सिलिक ऍसिड, आपण काय देतो, प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल. आणि इस्टरचं रिडक्शन केलं तो पण काय देतो, प्रायमरी अल्कोहोल. तर याच्यापैकी हे 2 इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अल्डिहाइडचे जेव्हा रिडक्शन करतो काय म्हणतो, प्रायमरी अल्कोहोल. आणि जेव्हा कीटोनचं रिडक्शन करतो तेव्हा काय म्हणतो, सेकंडरी अल्कोहोल. आणि अशाच प्रकारे आपल्याला रिडक्शन लिहायचं आहे. बाकी नेक्स्ट क्लासला बघू.